आषाढ महिना आला की आई आजीच्या हातच्या ज्वारीच्या तिखट पुऱ्या हमखास आठवतात। आज मी तुम्हाला अगदी पारंपरिक पद्धतीने खुसखुशीत आणि चविष्ट अशा ज्वारीच्या पिठाच्या तिखट पुऱ्या कशा बनवायच्या ते दाखवणार आहे। चला तर आता व्हिडिओला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। साहित्य बघूया। 1.5 वाटी ज्वारीचं पीठ, 1 वाटी गव्हाचं पीठ, त्यानंतर 2 चमचे बेसन, 7 ते 8 हिरव्या मिरच्या आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या। अशा पद्धतीने आपलं साहित्य इथे कंप्लीट झालेलं आहे। इथे लसूण आणि हिरवी मिरची आपल्याला मिक्सरला बारीक अशी दळून घ्यायची आहे। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी लसूण आणि हिरवी मिरची ॲड केलेली आहे। त्यानंतर 1 चमचा ओवा ॲड करायचा आहे, 1 चमचा जिरे ॲड करायचं आहे। आता पाणी न घालता हे वाटण आपल्याला दळून घ्यायचं आहे। त्यानंतर एका बाउलमध्ये आपल्याला इथे संपूर्ण पीठ छान असं गाळून घ्यायचं आहे। सुरुवातीला बेसन पीठ गाळलेलं आहे, नंतर गव्हाचं पीठ आणि त्यानंतर ज्वारीचं पीठ। अशा पद्धतीने मी सगळे पीठे इथे गाळून घेणार आहे। संपूर्ण पीठ व्यवस्थित असं आता गाळून घेतलेलं आहे। आता चमच्याच्या साहाय्याने संपूर्ण पीठ व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे, जेणेकरून हे छान असं प्रेमिक्स तयार होईल। आता इथे हे पीठ व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे। यामध्ये 1 चमचा लाल तिखट ॲड करायची आहे, अर्धा चमचा हळद ॲड करायची आहे, त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे। लसूण आणि हिरवी मिरचीचा येथे खरडा आपण केलेला आहे तो ॲड करायचा आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करायची आहे। आता या सगळ्या गोष्टी व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायचा आहे। सुरुवातीला पाणी न घालता व्यवस्थित असा सगळा मसाला पिठाला लागायला हवा, यानुसार आपण येथे मिक्स करून घ्यायचा आहे। पीठ व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे। आता यामध्ये हलकंसं कोमट पाणी करायचं आहे आणि ते आपल्याला गरजेनुसार पिठामध्ये ॲड करायचं आहे आणि व्यवस्थित असा कडक असा डो मळून घ्यायचा आहे। तर या पिठाला आपल्याला कंप्लीट 2 वाटी पाणी लागलेलं आहे आणि व्यवस्थित असं हे पीठ मळून घेतलेलं आहे। मी तुम्हाला अगदी जवळून दाखवणार आहे की हे पीठ कसं झालेलं आहे। ज्वारीचं पीठ असल्यामुळे आपल्याला ना थोडं पाणी जास्त लागतं, म्हणून कोमट पाणी घ्यायचं, जेणेकरून हा पीठ व्यवस्थित असं मऊसूत होतं। आता या पिठाच्या आपल्याला लाट्या करून घ्यायच्या आहे। जेवढा आपल्याला पुऱ्या लाटायच्या आहे त्यानुसार आपण येथे लाट्या करून घ्यायच्या आहे। तर मी जेवढ्या लागणार आहे त्यानुसार मी तुम्हाला इथे लाट्या करून दाखवते। आता बाकीचं पीठ मी तसंच ठेवलेलं आहे। आता पुढच्या प्रोसेसकडे वळायचं आहे। येथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। आता एक लाटी घ्यायची आहे, त्यामध्ये गव्हाच्या पिठामध्ये लाटी छान अशी डिप करायची आहे आणि व्यवस्थित अशी नॉर्मल आपण पुरी लाटतो त्या पद्धतीने या पुऱ्या लाटायच्या आहे। आता तुम्ही येथे बघू शकतात की यांना अशा क्रॅक्स जातात। जर तुम्हाला या पद्धतीने हवी असेल तर तुम्ही या पद्धतीने करा। मी 2 लाट्या घेतलेल्या आहे, त्याची मोठी अशी पारी करणार आहे आणि ती सुद्धा याच पद्धतीने लाटून घेणार आहे। आता मी तुम्हाला पुढे सांगणार आहे की या कशा पद्धतीने आपल्याला पुऱ्या ठेवायच्या आहे। आता मध्यम स्वरूपाच्या मी जाडसर अशा या मोठी एक पारी लाटून घेणार आहे आणि येथे आपण ग्लासने ही पारी आता कट करून घेणार आहे आणि याच्याने एक सारखा शेप द्यायचा आहे। याच्याने आपली पुरी छान अशी फुलती, पण ती फुलवण्याची पद्धत आहे ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। आता मी या दोन्ही तुम्हाला दाखवलेले आहे, जी तुम्हाला सोयीस्कर पटेल त्यानुसार तुम्ही येथे करा। आणि एक मी तुम्हाला दाखवलेली आहे, तिला थोडेसे क्रॅक्स पडतात। आता या दोघी पुऱ्या मी तुम्हाला दाखवलेल्या आहे, जी तुम्हाला सोयीस्कर वाटेल त्यानुसार करायचं आहे। आता मी संपूर्ण पुऱ्या येथे लाटून घेतलेल्या आहे। आता सुरुवातीला तेलाचं टेम्परेचर मी हलकंसं गरम ठेवलेलं आहे। आता हलक्या गरम तेलामध्ये मी पुरी ॲड करते। ही पहिली पद्धत झाली। पुरी आपल्याला कशा पद्धतीने तळायची ते तुम्हाला मी पुढे सांगणार आहे आणि तुमच्या लक्षात येईल की आपल्याला तेलाचं टेम्परेचर कसं ठेवायचं आहे। ही पहिली पद्धत आहे पुरी तळण्याची। तर बघा, हलक्या गरम तेलामध्ये मी पुरी ॲड केलेली आहे आणि पुरी बघा, पुरी अगदी ना तंतोतंत फुलत नाही, ती फक्त ना एकदम मध्यम स्वरूपामध्ये फुलते आणि ती त्या स्टेजला थांबून जाते। आता मी पुरी तुम्हाला अगदी जवळून दाखवते। ही पुरी पापडीसारखी होते। आता मी तुम्हाला दुसरी पुरी दाखवते। बघा, एकदम कडकडीत असं तेल गरम केलेलं आहे दुसऱ्या प्रोसिजरमध्ये आणि आता या कडकडीत तेलामध्ये मी या पुऱ्या सोडलेल्या आहे। तर तुम्ही बघू शकता मस्त अशा टम या पुऱ्या फुललेल्या आहे। तर ही पद्धत अगदी योग्य आहे। दुसरी पद्धत तुम्हाला फॉलो करायची आहे। आता तुम्हाला जर या पापडीसारखी हवी असेल तर हलक्या गरम तेलामध्ये सुरुवातीला तळा, तरी तुम्ही या महिनाभर स्टोअर करू शकता। किंवा मग तुम्हाला अशा फुललेल्या कचोरीसारख्या अशा छान अशा टम्म फुललेल्या हव्या असेल तर तुम्ही कडकडीत गरम तेलामध्ये या पुऱ्या सोडायच्या आहे, जेणेकरून या टम्म अशा फुगल्या जातात। आता मी या दोन्ही प्रोसिजर तुम्हाला दाखवलेले आहे। तुम्ही बघू शकता मस्त अशी टम्म आपली येथे पुरी फुगलेली आहे आणि एकही पुरीने तेल पिलेलं नाही। इतक्या सुरेख पद्धतीने या पुऱ्या होता। आता याच पद्धतीने मी सेकंड बॅच सुद्धा रेडी करून घेणार आहे। तर
मित्रांनो, आपल्या झटपट अशा आषाढ स्पेशल ज्वारीच्या पुऱ्या रेडी झालेल्या आहे। मी येथे तुम्हाला पुऱ्या कशा लाटायच्या, त्यातल्या त्यात पुऱ्या कशा पद्धतीने तळायच्या, या दोन्ही पद्धती येथे सांगितलेल्या आहे। जी पद्धत तुम्हाला सोयीस्कर पडेल त्यानुसार तुम्ही येथे पुऱ्या करू शकता। जर तुम्हाला टम फुगलेली हवी असेल तर कडक तेल ठेवायचं आणि कडक हवी असेल तर हलक्या गरम तेलामध्ये सुद्धा तुम्ही पुऱ्या छान अशा करू शकतात। या दोन्ही पद्धत मी तुम्हाला येथे सांगितलेल्या आहे। तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।